नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि ज्यांची आतुरता लागली होती असा म्हणजे फेब्रुवारीचा 1500 रुपयाचा जो हप्ता आहे ना लाडक्या बहिणीचा, तो काय होणार आहे आता लवकरच. जे पात्र लाभार्थी आहेत, जे महिला आहेत ना, त्यांच्या खात्यावर काय केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. मग आता फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही, त्याविषयी आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. बघा आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे, तो जो पात्र लाभार्थी आहेत ज्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर पार पाडलेले आहे, ज्यांनी पुनर्-KYC केलेली आहे, जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांना पाठीमागचाही हप्ता आलेला आहे, अशा सर्वच लाभार्थी महिलांना काय होणार आहे, ह्या वेळेचा जो फेब्रुवारी 2026चा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. कारण काही पेंटिंगमध्ये आहेत, काहींचं दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव नाही, असा आधार नंबर टाकला जातो, पण हप्ते काय केले जातात, रोखले जातात, असंही झालेलं आहे. अशांचाही थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यांनीही ते दुरुस्त करून घ्यायचा. तुमचा अकाउंटचा प्रॉब्लेम असेल, KYCचा काही असेल तर ते दुरुस्त करून घ्या. आणि ज्यांचं सगळं काही ओके आहे तरी ह्या दुरुस्तीच्या यादीत आधार नंबर नाही असंही दाखवलं जातं, त्यांचा प्रॉब्लेम आहे थोडासा. तोही सध्या काही दुरुस्ती करण्यास ऑप्शन आलेलं नाही, पण भविष्यात जर आलं तर मग त्यांचंही दुरुस्ती होईल. पण तत्पूर्वी जे पाठीमागचा हप्ता जो आलता जानेवारीचा लाडक्या बहिणींना, त्यांना फेब्रुवारीचाही हप्ता काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. त्याचा GR काय झालेला आहे, पारित झालेला आहे. आता GR आल्यानंतर 1 ते 5 ते 6 दिवसामध्ये काय केले जाते, 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग केला जातो. जे पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या खात्यावर 5 दिवसाच्या अंतराने किंवा मग 6 दिवसाच्या अंतराने, सुट्टीचे दिवस सोडता हे 1500 रुपये एकत्रित त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. जे राहिला होता मार्चचा, तो पुढच्या महिन्यामध्ये काय केला येईल, पण सध्या फक्त मग एकच हप्ता तो मिळणार आहे, तो म्हणजे फेब्रुवारीचा. आणि त्याचा GR आला आहे, त्याची निधीची तरतूद वगैरे वगैरे हे सर्व काय झालेलं आहे की झालेलं आहे. आणि 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पात्र लाभार्थी ज्या महिला आहेत, जे पात्रतेच्या निकषमध्ये बसलेले आहेत, जे निकष लावलेले आहेत शासनाने, त्या निकषामध्ये काय झालेलं आहेत, आपण बसत आहोत, अशांचेच हप्ते चालू आहेत आणि अशांनाच हे 1500 रुपये काय होणार आहेत, मिळणार आहे. त्या 1500चा GR सुद्धा काय केलेला आहे, आता पारित केलेला आहे, आलेला आहे. आणि लवकरच तुमचे पैसे पात्र लाभार्थी जे महिला आहेत त्यांच्या खात्यावर शासन काय करणार आहे, वर्ग करणार आहे. धन्यवाद.